आणि सुरेश धस कोणाच्याच बापाला भेट नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. माझा बाप, त्याचं नाव दासादादा होतं, ते उभ्या आयुष्यात कधीच कोणाला घाबरला नाही. आणि सुरेश धस कोणाच्याच बापाला भेट नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. त्याच्यामुळं माझी सुद्धा सध्या शॉर्ट टर्म मेमरी झालेली आहे. मला 2023 पासून आत्तापर्यंत कोण कृषी मंत्री होतं हे लक्षात राहत नाही, विसरून जातो. आत्ता मला वाटतं हे होते, त्यात पुढं गेलं की वाटतं ते होते, आणि त्याच्या पुढं गेलं की ते होते, असं मला वाटतं बरं का. म्हणजे मी सध्या गजनीमधला तो आमिर खान आहे असं समजा. यंदाचं हिवाळी अधिवेशन गाजलं ते म्हणजे संतोष देशमुख हत्याकांडामुळे आणि सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं आरोपींच्या अटकेची मागणी लावून धरली, त्यामुळे सुद्धा हे अधिवेशन गाजलं. आपल्या सोबत आहेत आणि अजितदादा आता गावी गेलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी पीडित कुटुंबियांची भेट सुद्धा घेतली. त्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. एकंदरीतच हा मुद्दा तुम्ही लावून धरला, त्यामुळे इथपर्यंत हे प्रकरण पोहोचलं असं म्हणावं. आणि तुमची प्रतिक्रिया यावर काय? हे बघा, माझी जबाबदारी आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये अतिशय भयानक अशा प्रकारची घटना घडलेली आहे. मी या सभागृहामध्ये असून संतोष देशमुख सारखा इतकी चुकीची घटना घडल्याच्या नंतर त्याच्या बाबतीमध्ये जर सभागृहात लावून धरायची नाही तर मग आमची आमदारकी का कामाची? उद्या संतोष देशमुखच नाही, कोणी त्या सोनवण्याच्या बाबतीत तसं घडलं असतं किंवा एखाद्या हांग्याच्या बाबतीत घडलं असतं, आणखी कोण्याही समाजाच्या माणसाच्या बाबतीत घडलं असतं तरी मी याच पद्धतीने लावून धरलं असतं. त्याच्यामुळं अजितदादा तिथं गेलेले, चांगली गोष्ट आहे ते गेलेत ते, कारण त्यांच्या पक्षाचे मोठे आका, छोटे आका, त्याच्या खालचे आका कशा पद्धतीने लोकांशी वागतात ही निदान वागणूक तरी कळाली असेल ना अजितदादाला आज तिथं गेल्यावर. हो, धनंजय मुंडे यांचं तुम्ही कुठेही नाव घेत नाहीये, मग सरकार कारवाई कशी करणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. नाही, अजून मी धनंजय मुंडेंचं नाव नाही घेतलं आणि वाल्मिक कराडांचंही नाव नाही घेतलं. मी फक्त विष्णू चाटे, त्यांचे 6 जण, त्यांच्या खालच्या जे काही आगंतुक मुळं आहेत आणि ह्याचं सगळ्याचं एक सोटमूळ कोणतं आहे, सोटमूळ. मी हे शिकलेलो आहे, 12वी मी याला होतो, सायन्स शिकलेलो आहे. त्याच्यामुळं मला सोटमूळ म्हणजे काय, आगंतुक मूळ म्हणजे काय माहिती आहे. तर माझं म्हणणं आहे की हे जे सोटमूळ आहे याचं म्हणजे आका, हा पहिल्यांदा आका पकडू द्या. आका जर त्याच्यामध्ये आला तर आका आणि विष्णू चाटेन हे आगंतुक मूळ आहेत. त्याचं मूळ सोटमूळ कोण आहे आणि त्याचा आका कोण आहे हे अगदी आल्याच्या नंतर